आणखी एका मोठी बातमी आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मवियाचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी त्यांनी ग्रामदैवत श्री भैरी आणि झरी विनायकाचं दर्शन घेतलंय। यावेळी विनायक राऊतांनी विजयाचा निर्धार मनात ठेवून अर्ज दाखल करत असल्याचं म्हटलेलं आहे। दरम्यान याबाबत विनायक राऊत यांच्याशी चर्चा केली आपले प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहेत। आज रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाचं त्यांनी दर्शन घेतलं आहे। भाई, प्रथम तुमचं अभिनंदन की आज आपण उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करत आहात। काय समाधान व्यक्त करताय? समाधान आहे, आनंद आहे आणि तेवढाच विजयाचा निर्धार आहे। आज लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री झरी गणेशाचं दर्शन घेतलं, भैरीबुवाचं दर्शन घेतलेलं आहे। हे माझी दोन्ही आराध्य दैवत आहेत, त्यांच्या आशीर्वाद कृपादृष्टी आहेत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी अत्यंत विश्वासाने मला ही लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। त्यांचे मनापासून आभार मानतो। इंडिया आघाडीचे जे नेते मंडळी आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर आज उमेदवारी अर्ज भरायला जात असताना 1001% निवडून येणारच हा निर्धार मनामध्ये पक्का करून आम्ही मार्गक्रमण करीत आहोत। अजूनही महायुतीचा उमेदवार डिक्लेअर झालेला नाही आहे आणि आज आपण उमेदवारीचा अर्ज भरत आहे। समोर एक आव्हान आहे, काय वाटतं? आव्हान असतं तर एवढाच उमेदवार आला असता, पण तरीसुद्धा निवडणूक आहे ती कोणत्या प्रकारे कठीण परिश्रम तर करावेच लागतात, कोणालाही कमी लेखून चालणार नाही। त्यामुळे कोणी समोर येऊ, आपल्याला जिंकायचं हा निश्चय केलेला आहे आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी। 2014, 2019 आणि 2024 विनायक राऊत हॅट्रिक साधणार। ह्या वेळेला किमान 2.5 लाखाचं मताधिक्य घ्यायचंच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।